माझ्याकडे ड्रीप इरिगेशनमध्ये मी शासनाकडे अधिकृत वितरक म्हणून काम करतोय. आता ड्रीप इरिगेशनमध्ये ड्रीप झाला, प्लास्टिक मल्चिंग झालं, PVC पाईप झाला, या साहित्याचे दर आजच्या घडीला 30 ते 40% वाढलेले आहेत. आणि हे वाढलेले दर जे आहेत, शेतकरी आमच्यापर्यंत जेव्हा येतो आम्ही त्यांना सांगतो, तर शेतकरीच्या मनामध्ये या गोष्टीबद्दल असंतोष दिसत आहे. आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली तर येणारा जो खरीप सीझन आहे, ज्याला शेतकऱ्यांना खरीप सीझनाच्या आधी ह्या सर्व गोष्टीची तयारी करायची असते, तर ह्या वाढीव दरामध्ये शेतकरी खूप फार मोठ्या संकटात येणार आहे. आणि त्यासाठी शासनाने या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी अडचण येणार नाही आणि शेतकरी हा समाधानी असेल. आता गेल्या काही दिवसामध्ये मी दुकानाकडे गेलो होता कोटेशनसाठी ठिबकचा. त्याच्यामध्ये मला अर्ध्या एकरासाठी 30,000पर्यंत कोटेशन मिळालेला होता. तर आता या युद्धामुळे आता काही दिवसामध्येच 40 ते 50,000चा कोटेशन त्याच्यामध्ये वाढीव दिसलेला आहे. तर याच्याकडे शासनाने थोडंफार लक्ष करावे आणि आमच्या शेतकऱ्याच्या मागण्याबरोबर सुरळीत पुरवठा करावा.